सातारचे व कोल्हापूरचे राज्य असलेल्या खासदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता सातारा शहर पोलिसांनी अटक केली। सदावर्ते यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे। दरम्यान सदावर्ते यांना शहर पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सातारचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याविषयी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी अफजलाच्या औलादी मी असल्या गादीच्या छत्रपतींना मानत नाही असे वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात 9 ऑक्टोबर 2020 रोजी राजेंद्र बापूराव निकम वय 42 राहणार तारळे तालुका पाटण जिल्हा सातारा यांनी तक्रार दिली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 6 वर्षांपासून मोठा लढा सुरू आहे। 2020 मध्ये मराठा समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत होत्या। 7 ऑक्टोबर 2020 रोजी मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी झाली होती। या दरम्यान मुंबई येथील एका वृत्तवाहिनीवरती सदावर्ते यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा एकेरी उल्लेख करून मराठा समाजाचा अपमान होईल असा शब्दोच्चार केल्याचे तक्रारदार राजेंद्र निकम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांकडून मात्र गेल्या 1.5 वर्षांत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली नव्हती। 5 दिवसांपूर्वी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी संशयित आरोपी म्हणून ॲडव्होकेट सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली। बुधवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले। याच वेळी न्यायालयाने सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घ्यावा असे म्हटले। त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता सदावर्ते यांचा सातारा पोलिसांनी ऑर्थर जेलमधून ताबा घेतला। पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यामध्ये आणण्यात आलं। यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। 5:30 वाजता पोलीस ठाण्यातच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यानंतर सातारा पोलिसांनी त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले। पोलिसांनी गडबड सुरू असतानाच अचानक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तेथे आले व त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। पोलिसांनी संबंधितांकडे तात्काळ धाव घेतली व त्यांना ताब्यात घेतले। यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी धिक्कार असो गुणरत्न सदावर्तेंचा धिक्कार असो, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। तसेच संशयित सदावर्ते यांच्यावरती तात्काळ कठोर कारवाई करावी, उगाचच बडबड करू नये, अन्यथा सातारी इसका दाखवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले। त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी लक्ष घातल्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले। दरम्यान पत्रकार आणि पत्रकारांचे कॅमेरे दिसतात क्षणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सत्यमेव जयते, भारत माता की जय, जय श्रीरामचा नारा देण्यास सुरुवात केली। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, हिंदुस्तान का आवाज, मेरा आवाज, हिंदुस्तान का। आणि फाशी दिली तरी देखील लढत राहणार असे देखील सदावर्ते यांनी ठणकावून सांगितलं। मात्र सातारा न्यायालयाचा निकाल काय येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून असणार आहोत। आपण आपला आवाज YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि सर्वांत आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। आपला आवाजच्या फेसबुक आणि Instagram पेजला देखील फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।